तर तिकडे साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले विजयी झालेत। त्यांनी ठाकरे गटाचे अमित कदम यांचा पराभव केलाय। विजयानंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्यानं सातारचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे निवडून आलेले आहेत। साधारण 1,42,000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। ते आपल्या समवेत आहेत। खरं तर पहिलंच एनडीटीव्हीने व्यक्त केलं होतं की तुम्ही निवडून आलात, विजयाची औपचारिकता आहे, काय सांगाल? नाही, एक तर एनडीटीव्हीचे आभार, दुसरं म्हणजे माझ्या सातारा, जावळी आणि शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार। मगाशी मी म्हटलं की मी पहिल्यापासून म्हणत होतो की माझ्या कामाची पोचपावती मला मिळेल, पण या मताधिक्याच्या ह्यानं अख्खं पावती पुस्तक मतदारांनी माझ्या हातात दिलं असं म्हणावं लागेल। आणि याच्यामध्ये सगळ्यांचे, माझे सर्व घटक पक्ष, आमच्या महायुतीचे सर्व माझे स्थानिक कार्यकर्ते, मुंबईचे माझे सर्व मित्रमंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी यांनी हा विजय आम्हाला सगळ्यांना मिळवून दिलाय। आणि नक्कीच यामुळे जबाबदारी वाढली आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये अजून प्रभावीपणे आणि जबाबदारीनं काम हे नक्की मी करीन। राज्यामध्ये सुद्धा महायुतीनं भरघोस यश मिळवलं आणि याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह साहेब असतील आणि आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राची विधानसभा लढलो, ती देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा। आज भाजप पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हणजे आलेला आहे, निवडून आलेला आहे आणि महायुती सत्तेत आलेली आहे। त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्की करू। महाराष्ट्राच्या तर मुख्यमंत्र्यापदाची चर्चा चालू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं 1 नंबरला नाव आहे, आपलं काय मत आहे? शेवटी ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होतो किंवा झाला पाहिजे हे पहिल्यापासूनचं सूत्र आहे। त्यामुळे त्या ह्यानं देवेंद्र, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी हे महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं गतीनं नेऊ शकतील। त्यांच्या कामाची पद्धत आपण अनुभवलेली आहे, बरोबर। त्यामुळं आमची नक्कीच पक्ष सिस्टीमकडे मागणी राहील की महायुतीत जरी असलो तरी आज हे आपण सगळ्यात मोठा एवढा लोकांनी विश्वास आज भाजपवर दाखवलाय, त्यामुळं आपले देवेंद्रजी हे मुख्यमंत्रीपदी बसलेच पाहिजेत।